राज्य सरकार को आरक्षण देने का कोई अधिकार नहीं है, फिर भी राज्य सरकार मराठा समुदाय से झूठे वादे करती है। ये प्रश्न केंद्र सरकार के अधिकार क्षेत्र में आता है। बीजेपी के इस विचार के बावजूद जानबूझकर इस मुद्दे को तूल दिया जा रहा है। बीजेपी मराठा समुदाय को आरक्षण नहीं देना चाहती थी, इसलिए उन्होंने आरक्षण देते समय गलतियां की। ये आलोचना शिवसेना उद्धव ठाकरे समूह की उपनेता सुषमा अंधारे ने की। पण आत्ता हा सगळा जो काही मामला आहे तो एका अल्पवयीन पीडित मुलीच्या वर झालेल्या अत्याचाराच्या संबंधाने आहे। त्या फोटो ट्विटबद्दल सन्मान्य संजय राऊत साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। फोटो आम्ही कुणाचंही नाव घेतलं नव्हतं। भाजपच्या लोकांनी उडता तीर स्वतःला का घुसवून घेतला हा पहिला प्रश्न। आणि नंतर काहींनी तर चंद्रशेखर बावनकुळे बाहेर कुटुंबासोबत फिरायला गेले आहेत असं स्वतःच नेत्याचे नाव त्यांनीच का घेतले हा संशोधनाचा विषय, पण त्याच्यावर नंतर हे तर वाईट आहेच आहे की महाराष्ट्राची कायदे सुव्यवस्था उघड्यावर पडलेली आहे। अशा वेळेला ज्या पक्षाचा प्रादेशिक अध्यक्ष या नात्याने त्यांनी गृहमंत्र्यांचे कान पिळले पाहिजेत की गुन्हेगारी वाढत आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, काय पोलिसी बळ फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकण्यासाठीच तुम्ही कार्यरत ठेवलेला आहे का? उन्होंने अकोला शहर में एक नाबालिग लड़की के साथ हुए अमानवीय व्यवहार के मामले में गृहमंत्री देवेंद्र फडणवीस की आलोचना की। गृहमंत्री के रूप में फडणवीस विफल रहे। राज्य में लगातार दंगे हो रही हैं और महिलाओं के खिलाफ हिंसा बढ़ गई है। अंधारे ने आरोप लगाया कि नशीले पदार्थों का बड़े पैमाने पर कारोबार हो रहा है। उन्होंने कहा कि पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के आदेश पर अकोला में दुष्कर्म पीड़िता को आर्थिक सहायता दी गई। उन्होंने ये भी साफ किया कि वह विधानमंडल के शीतकालीन सत्र में इस मुद्दे पर आवाज उठाएंगे। नेट कॅफे प्रकरण किती वाढले? या सगळ्या नेट कॅफे प्रकरणांमधून चालू असणारं लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या। पण अकोला पोलीस प्रशासनाचं लक्ष कुठे आहे? ज्या नेट कॅफेमध्ये अनेक वेळा तिथे मुलींच्या सोबत दुर्व्यवहार होतो, गैरवर्तन होतं आणि त्याच्या घटना वारंवार पुढे येतात, पण त्यावर अकोलाचं पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही। याला नेमकं कारण काय? यावर कुणी बोलेल का? ज्या महिला आयोगाच्या सोकॉल्ड बोलत होत्या की मुलींनी आत्मनिर्भर झालं पाहिजे, काय गृहमंत्री महोदयांना या गोष्टी कळत नाही आहेत का की जिथे कुठे शाळा असेल, कॉलेजेस असतील तिथे तुमच्या पोलीस चौक्या असाव्यात, नाक्यावर थांबतील पोरं अशा जागा तिथे निर्माण होऊ नयेत यासाठीच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाव्यात। शासनाची मदत मिळो न मिळो कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य उद्धव साहेब अशा प्रत्येक पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत, पण त्याच वेळेला या भागाचे सन्माननीय आमदार म्हणून हिवाळी अधिवेशनात नितीनदादा सुद्धा तो प्रश्न उचलतील आणि आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू आणि अशा प्रत्येक पीडित कुटुंबाच्या सोबत आहोत, कारण गृहमंत्र्यांकडून अपेक्षा करणे आम्हाला व्यर्थ वाटते।